हॅलो नमस्कार। तर ह्या ब्लाऊजचं पॉप बघू शकता किती मस्त आणि परफेक्ट आलेला आहे। तर आज आपण छोटा पॉप स्लीव्सवर कसा तयार करायचा तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तो व्हिडिओ जो आहे तुम्ही शेवटपर्यंत बघा, पूर्ण बघा, संपूर्ण बघा। चला तर मग आता आपण स्टार्ट करूया। नमस्कार, मी भारती टॉप मराठी शिवण क्लासमध्ये अगदी मनापासून स्वागत करीत आहे। तर आपण छोटाचा स्लीव्सवर पॉप कसा तयार करायचा तर आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ जो आहे तो तुम्ही पूर्ण बघा, संपूर्ण बघा। तर बघा, मी इथं 4 पदरी कापड घेतलेला आहे आणि दुप्पट मारून घेतलेली आहे। आता सगळ्यात अगोदर बाहीची उंची मोजून घ्यायची आहे। तर मी इथं बाहीची उंची मोजून घेत आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाऊण इंच अधिक घ्यायचा आहे। तर मी इथं पाऊण इंच अधिक घेतलेला आहे आणि आता इथून आपण 3 इंच आपल्याला मुंडा खोली। आता आपण इथून मुंडा आहे जो आपला 5.25 इंच, तर मी इथं 5.25 इंच घेत आहे आणि पूर्ण आपल्याला असं टेप लावून घ्यायचं आहे आणि मध्य करून अशी आपल्याला सरळ रेषा इथून ओढून घ्यायची आहे। तर आता आपण बाहीची कटिंग फुग्गाबाई कटिंग करणार आहोत। तर छोटासा फुग्गाबाई कटिंग करणार आहोत, छोटासा पॉप। तर आता बघा, बाहीचा आपण आकार देत आहोत। तर अगदी आपल्याला असं क्रॉसमध्ये आपल्याला आकार द्यायचा आणि 1 इंच इथून मार्जिन घ्यायची आहे। आता बघा, वरच्या साईडनं आपण अर्धा इंच, खालच्या साईडनं अर्धा इंच, वरच्या साईडनं अर्धा इंच ना बाहीचा आपल्याला बघा मी बाहीचा आकार देत आहे। आता खालच्या साईडनं आपल्याला खोल आकार, जसं की आपण फ्रंट साईडनं जोडतो तर आपल्याला खोल आकार द्यायचा आहे। तर बघा, मी अर्धा इंचावर पूर्ण खोल भाग आणि वर घेतलेला आहे। तर वरच्या साईडनं इथून आपल्याला 2 इंच घ्यायचा आहे। तर बघा, आपण छोटासाच पॉप तयार करणार आहोत, तर 2 इंच घेतलं आणि इथून आपल्याला 2.5 इंच जेवढा आपल्याला पॉप हवा असेल तेवढा आपण इथून मार्जिन घेऊ शकतो आणि हा भाग आपल्याला असा मिळवून घ्यायचा आहे इथं। तर बघा, इथं मी मिळवून घेत आहे। तर बघा, बाहीचा आकार जो आपण नॉर्मल बाही कट केलेली आहे तसंच पण 2 इंच आपल्याला वर वाढवून घ्यायचे आहे पॉप तयार करण्यासाठी। तर बघा, तुम बाहीला आकार दिला। आता खोल भाग आपल्याला असंच हा भाग इथं असा मिळवून घ्यायचा आहे। तर बघा, इकडे आपण मिळवून घेतलेला हा पॉईंट आपल्याला इकडे मिळवून घ्यायचा आहे। तर अगदी आपली बाही तयार झालेली आहे। तर बघू शकता आपली बाही तयार झालेली आहे। तर आता आपण कटिंग करून घेऊ। तर इथं छोटंसं आपल्याला असं कट्स लावून घ्यायचं आहे आणि आता आपण बाहीचा दंड, तर दंड घेर आहे 5 इंच आणि शिलाई मार्जिन 1.5 इंच। तर मी दंड घेर आणि हा भाग इथं असं मिळवून घ्यायचा आहे। तर बघा, मी इथं मिळवून घेत आहे आणि हा पण भाग इथं असा मिळवून घेत आहे आणि हा एक्स्ट्राचा भाग आता आपण कट करून घेत आहोत। तर बघा, आता आपल्या याच्यात 2 स्लीव तयार झालेले आहेत। तर बघू शकता 2 बाही तयार झालेल्या आहेत आणि हा जो आपण खोल भाग आहे तो आपल्याला असं कट करून घ्यायचा आहे। तर बघा, आपला खोल भाग कट करून झाला आणि हा भाग आपल्याला फ्रंट साईडनं जोडून घ्यायचा असतो। तर बघा, आता हा भाग आणि इथून आपल्याला बघा असं छोट्या एकदम अशा छोट्या आपल्याला प्लेट्स घालून घ्यायच्या आहेत। तर आपला मस्त तुम्ही थंबनेलमध्ये बघितलंच आहे, एकदम मस्त असा पॉप तयार होतो आणि अगदी मस्त। एकदा तुम्ही पण नक्की ट्राय करा। तर अस्तरचं ब्लाऊज आहे, तर आपण अस्तर कट करून घेतलेलं आहे। आता त्याच्यानंतर मेन ब्लाऊज पीस, मेन फॅब्रिक आता आपण कट करून घेत आहोत। तर जसं आपण अस्तरची कटिंग केलेली आहे तसंच आपल्याला जो आपण बाहीची कटिंग केली तशीच अस्तरच्या याच्यावर आपण ठेवून घेत आहोत। आणि आता बघा, इकडे आपल्याला मेन ब्लाऊज पीस कमी पडलेला आहे, तर तिथं आपण जोड लावून घेणार आहोत। तर बघा, आता मी जसं आहे तसंच ठेवून घेतलेलं आहे आणि पूर्ण कट करून घेत आहे। आणि ह्या साईडनं पण आपण कट करून घेत आहोत। आता बघा, इथून आपला मेन ब्लाऊज पीस कमी झालेला आहे, तर आपल्याला इथं जोड लावून घ्यायचा आहे। तर बघा, मी इथं जोड लावून घेणार आहे। तर आपल्याकडे कापड आहे, तर असं आपल्याला इथं जोड लावून घ्यायचा आहे।
तर आपली स्लीवची कटिंग झालेली आहे। तर आता आपण पूर्ण जोड लावून घेतलेला आहे। अगदी बाईला अगदी व्यवस्थित अशी बाई तयार करून घेतलेली आहे। पूर्ण अस्तर आणि मेन फॅब्रिक आपण जोडून घेतलेला आहोत। तर बघू शकता तुम्ही। तर आता आपल्याला स्प्लिट टाकून घ्यायचे आहेत अगदी छोट्या छोट्या याच्यावर। तर हा भाग आपल्याला फ्रंट साइडनं जोडून घ्यायचा आहे। तर बघा पूर्ण आपण पूर्ण बाई तयार करून घेतलेली आहे आणि जोड पण लावून घेतलेला आहे। आता आपल्याला एकदा चेक करून घ्यायचं आहे की आपला मुंडा प्रॉपर येत आहे। तर बघा इथं 7 इंच पावणे 7 इंच अगदी बरोबर आलेला आहे। तर बघा एकदा आपण असं चेक करून घ्यायचं आहे। तर बघू शकता 7 इंच आलेला आहे। आता आपण इथून छोटे छोटे स्प्लिट्स टाकून घेत आहोत। तर बघा इथून आपण इथं एक छोटंसं असं कट लावून घ्यायचं आहे। तर बघा इथं आपण छोटंसं कट लावून घेतलं आणि अगदी छोट्या छोट्या इथं मी प्लेट टाकून घेत आहे। आता ह्या साइडनं आपण सुईच्या साइडनं 3 प्लेट टाकल्या। आता त्या साइडनं आपल्याला पलटवून तुम्ही बघू शकता 3 प्लेट्स किंवा 2 प्लेट आपल्याला टाकून घ्यायचे आहे। तर बघा मी इथं 5 प्लेट 6 प्लेट अशा मी टाकून घेतलेली आहे। बघू शकता एकदम छोट्या छोट्या खूप छान असा पॉप तयार झालेला आहे। बघा किती छान असा पॉप तयार झालेला आहे। तर आता आपण बाई आपण जोडून घेऊ। अगदी शोल्डरवरून बाईच्या मध्ये घ्यायचा आहे आणि हा भाग आपल्याला फ्रंट साइडनं जोडून घ्यायचा आहे। तर बघा आता आपण बाईचा मध्ये घेतलं अगदी बरोबर प्रॉपर असं आलेलं पाहिजे। तर बघा आपण बाईचा मध्ये घेतलेला आहे आणि पूर्ण शोल्डरवर आपण जोडून घेत आहोत। तर बघा अगदी व्यवस्थित आपली पूर्ण बाई अशी कुठेही कापड कमी जास्त झालेलं नाही। अगदी व्यवस्थित आपली पूर्ण कापड आलेला आहे। तर आता दुसरा भाग आपल्याला पलटवून तोच भाग आपल्याला पलटवून दुसरी बाई आपल्याला बॅक साइडनं जोडून घ्यायची आहे। तर बघा मी बॅक साइडनं जोडून घेत आहे। तर बघा आता आपण पूर्ण बाई जोडून घेतलेली आहे। अगदी मस्त असा छान पॉप तयार झालेला आहे। तर बघू शकता तुम्ही मस्त एकदा तुम्ही पण ट्राय करून बघा आणि मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा की कसा तुमचा पॉप बनलेला आहे। छोटा खूप छान असा दिसतो, मस्त दिसतो। एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करा। आणि आता आपण डबल टिप लावून घ्यायची आहे। तर बघा मी इथं डबल टिप लावून घेत आहे। तर बघा आता पूर्ण आपलं पॉप तयार झाला आहे अगदी व्यवस्थित आणि परफेक्ट। तर कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा। धन्यवाद।